أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فكأي من قرية أهلكناها وهي ظالمة فهي خاوية على عروشها وبئر معطلة وقصر مشيد أفلم يسيروا في الأرض فتكون لهم قلوب يعقلون بها أو آذان يسمعون بها فإنها لا تعمى الأبصار ولكن تعمى القلوب التي في الصدور. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين، صلاة الله وسلامه على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. अम्मा बाद. काल जी कोणती आयत तिलावत करून गेली होती, पहिली सर कौमासो हवाला देऊन अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तसल्ली देऊन गेली होती. आणि जे कोण कुफ्फार होते ते टायमार अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि मुसलमानांना तकलीफ देते होते, त्यांना धमकी को देऊन गेली होती. आता जे कोणती आयत तिलावत करून गेली त्याच्या भितर खास करून जे कोणती बस्तिया ऊपर अजाब आयला हा ते जो हवाला देऊन गेला हा आणि माणसा ते इलाकाचो दौरा करून इब्रत घेण्याची दावत देऊन गेली. फरमावता अल्लाह ताला, फकअय्यिम मिन क़र्यतिन अहलकनाहा वहिय ज़ालिमा फहिय खावियतुन अला उरूशिहा. કેટલી બસ્તીઓ હશે કે અમે તે બરબાદ केले की का बलन तिंगाची माणसे जुल्म करते होते. ती बस्तीओ आपली इमारतासरी खाल पडून असे. وبئر معطلة وقصر مشيد. કેટલી વેરાન બાવો હશે, કેટલે મજબૂત અને આલિશાન મહલ્લાત હશે. أفلم يسيروا في الأرض فتكون لهم قلوب يعقلون بها أو آذان يسمعون بها. कातिन जमिन्या ऊपर घुमे नाही जाऊ सकता की त्यांचे दिल इबरत हासिल करतले, कान ऐकतले. फ़इन्नहा ला ताअमल अबसार वलाकिन ताअमल क़ुलूब अल्लती फ़ी सुदूर. की का बल्लन दोले नाबिना दल नाही, बल्कि जी कोणती छाती विद्द दिल असे ते नाबिना दल. अल्लाह ताला कौमासो हवाला दिन दरामक बस्तियासो हवाला दिला. चूँकि मक्काची माणसे खास करून तिजारत करते होते आणि शाम यमन वगैरह इलाका भीतर येणे वसणे होते त्यांचे. वाटे ऊपर भली सर इसलिए बस्तियों पड़ती होती. जे कोणती बस्तिया ऊपर अल्लाह सो अजाब आयलो होतो. असं ती बस्तियां वाकिफ को होते त्याच्यान अल्लाह ताला त्यांना खास करून हवाला दिलो बस्तियाचो. जे कोणती बस्तीओ बर्बाद करून गेली होती, जमिन्या ऊपर इब्रत जाऊन त्याचे खंडरात आणि इमारतो निशानात वगैरे होते ते जो हवाला देऊन सांगलो की फकअय्यिम मिन क़र्या. कायीन बलन કેટલો रास, करिया बलन सिटी गांव बस्ती, કેટલે वडोळे गांव इसलिए असे अहलकनाहा आम्ही ते बर्बाद केले. की का बर्बाद केले? वही ज़ालिमत. ती बस्ती जालिम होती. बस्ती काही जालिम नाही, ती बस्तीची माणसे ते इलाक्याची माणसे जालिम होते. जालिम बनला का जुल्म, मारधाड करूचे, एकोणासो माल लुटूचे, हे जुल्म. सम्मान वडलो जुल्म, शिर्क करूचे. इन्न शिर्क लजुल्मुन अज़ीम. शिर्क सम्मान वडलो जुल्म. की जे कोणते इन्साना अल्लाची इबादत करू सांगले होते तो अल्लाह सोडून मखलुकाची सम्य आपलं मातो टेकू सुरू केलो. अल्लाह सोडून फातराची झाडाची
आणि तो पैदा केलेली चीजाची पूजा करू सुरू केली तर हो सन्मान म्हणलं जुल्म. असं बोलतात की नबियाची मुखालिफत केले होते त्याने, ती बस्ती जालिम होती आणि तिघाची माणसे जुल्म करते होते, अल्लाहची नाफरमानी करते होते. असं कोणती बस्तीओ अगर बर्बाद जातात, तबाह जातात, जलजला आयलो, सैलाब आयलो, आफतो आयली आजकाल आम्ही पलतात. हर वर्षा पावसाचे येते केटलो केटलो गावे तबाह जातात. आम्ही खाली एका इशीच पलतात, इशी झाले नो तशी झाले नो म्हणून आपली मजलिसा भितर आम्ही ह्याच्यावर तबसरे करतात. कुराण हेच सांगता की ही बस्तीओ जे कोणतं बर्बाद करून होता खाली जाणं, एक कोणते ओढले सिटी कोणते ओढले गाव बर्बाद करून गेलं तर खाली जाणं त्याचे पट्टर काही ना काही सबब राहतात. ती बस्त्याची माणसे, ते इलाकाची माणसे, त्यांचो गुन्हा एटलो पडून होता, अल्लाहची नाफरमानी एटली ज्यादा तिंगा करून होता की अल्लाह तर्फीन तिंका अजाबची शक्ली भितर हे पावस येतात, तुफान येतात, सैलाब येतात, जलजला येतात, हे अजाबची मुख्तलिफ शक्लो आहे. तेच अल्लाह ताला बोलता की वही फही ज़ालिमतुन, हे का मी हलाक केलो, ती बस्तीची माणसे जुल्म करते होते, अल्लाहची नाफरमानी करते होते. फही खावियतुन अला उरूशी, खाविया बलन खवा यखिदून खाल पडोचे माना भितर कळता. आर्शची जेव्हा उरूस आमका साया करूची, उपरल्यान साट्टी घालूची, जे કેટલી ચીજો રહેતા તેકા આર્શ બોલતા, त्या ढाबो असे तेका को आर्श बोलता. शामण्याना ऊपर रहने रहता, तकट रहता, जे कोणती चीजो आमका उपरल्यान साट्टी करता तेका आर्श बोलता. अल्लाह ताला सांगलो की जी कोणती बस्तीओ आम्ही बर्बाद केले तिची खंडरा दिता को असे की ती बस्तीओ तेजी ढाबा सरी खाल पडून असे आणि अल्लाहचो अजाब आयला. मग इशी जाल्या सगळी बस्तीओ हल्ली, उपरला ढाबो पहिला खाल पडलो, त्याच्या मग त्याच्या उपर वंतो पडली. ते का अल्लाह ताला बोललो का फहिया खावियतुन अला उरूशी, खाविया बोला तर खाल पडूचे, आपले ढाबा सरी ती बस्तीओ खाल पडून असे. त्याच्या मग अल्लाह ताला सांगलो की वबीरी मुअत्तला, बीर बनन बाव, ते टेमार बावाची वडली कदर होती. इथं पैपे मोटरे आयली, पाणी हर ठावार येतात, तिथं येऊन कोणते ठावार पाणी असे बदलान तेकच ठावार आबादी राहूचे. तो ठाव भरली किमती खिम भरली भरली दूर दूर बावं राहूचे. त्यासबब भरली सर इलाकाचे नावे ते बावीचे ह्याच्यात ते इलाकाचे नाव असे, फुला बावीचे गाव, फुला बावीचे त्यांचे राहतात वा फुला बावीकडे राहता बोलतात. बरं एक बाव बोला त्यांचं राहूचं एक ठिकाणा, पाणी वरनं दुसऱ्या ठावार पाणी मिळते नव्हते, भले परेशान राहतात ते. बिगिरी मुअत्तला बोला, मुअत्तल बोला तर ते कोणी वशे ना, आणि बावं असे पितली माणसे नाही तिंगा वेरान पडून असे. वकस कसर बोलन महल्ला, मशीद बोलन ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಆಲಿಶಾನ್ शाद सीध बोलन ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ इमारतो बांधूचे. इशिकस शहीद बोलन जे कोणती इटो राहतात, इटो मजबूत, ते इटाची ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ मजबूत आलिशान किले. तरी अल्लाह बोलता की केटलो बावो वेरान पडून असे, केटलो आलिशान ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ महल्लात असे मजबूत ते वेरान पडून असे तुम्ही पल्लाय का पुसता. आणि जे कोणती बस्तीओ अल्लाह त्याला हलाक केलो, या तरी तिंगाची सगळी घरे आपल्या ढाबा जरी खाल पडले त्याचे खंडारात करता असे पलवू शकता. इशिकच ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ आलिशान महल्लात जे कोण बांधले होते ते खाली पडून असे विरान पडून असे. अल्लाह बोलते ही सीजन इबरत आम्ही घेऊ का त्या पल्लाय तुम्ही केटलो बस्तीओ असे केटलो इलाका असे आहे, ही सगळी बस्तीओ विरान झाली. ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ महल्ला ಒಳ್ಳೆ खोटीओ त्यांची पडून असे येतात, तिला कोणी माणसे नाही, बावो असे पाणी पितली माणसे नाही, सब विरान पडून असे. अल्लाह हेच सांगता की ती बस्त्यांना मी इबरत घेऊ का, इमारतो असे माणसे नाही, बावो असे पितले नाही, सगळी बस्तीची माणसे खे गेले आपल्याला. यदि जोडली इमारतो तामीर केली माणसे खे गेले. अल्लाह सांगता हे जे तुम्ही इबरत केलं ह्यांच्यावर अजाब आयलो, ही सब माणसे तबाह करून गेली. का तुम्ही तबाह करून असू शके ना, हे पुसता अल्लाह त्याला. आज तुमच्याकडे धन दौलत असे वडली इमारतो तुम्ही बांधला का तुम्ही विरान जाऊ शके ना, तुम्ही बर्बाद जाऊ शके ना, तुमका अल्लाह करू शके ना, जे घेता त्यांका केलो. अफलम यसीरू फिल अर्द, बीजे अल्लाह सांगता सारे यसीरू बोला घोचे का जमिनीवर पर ते घोए ना, घून पले ना ते. आणि हे को अल्लाह सांगता खास करून कुरैश चूंकि तिजारत करते होते, यार त्यान तारी त्यांच्यावर सफर जात होतो, ते जमिनीवर घुंतात का त्यांनी इबरत घेणं नाही. आणि इबरत घेऊनच्या सब इसले इलाकाचे दौरा करू कस,
खाली घुंच्या सबब नाही, फोटुके काढूच्या सबब नाही, या एन्जॉय करूच्या सबब नाही, बल्कि इबरत घेऊच्या सबब, सबक घेऊच्या सबब है। अफलम यसीरु फिल अर्द, पुस्ता जमिनीवर पर ते घुवे ना, फतकून लहुम कुलूबुन यअक़िलून बिहा, तरी त्यांचे दिल त्याच्यान असर घेतले, दिल वलखतले बलन दिल हे जन इबरत घेतले, अव आदान यस्माऊन बिहा, उदुन बलन आदान वाला कान, या कानीन ते नाही ऐकतले। आणि इंसान इबरत घेऊची चीजो का राहता, एक तरी दोलीन पलता घुवा तुम्ही आणि ते इलाकात असून पला, किशी अल्लाह ताला ते इलाका तबाह केलो, त्यांची इमारतो तिंगा पडून असे, व्हडली आलिशान महल्लात असे, बावो असे, कोणी मनसे ना तिंगा वीरान पडून आपले दोरीन पला तुम्ही। दुसरी चीज कहाणी ऐकूची, ते इलाका जे कोण ते इलाका भितर अजाब आहे ना, त्यांचे वाक्यात तुम्ही ऐका, तुम्ही पलवू शकानात ना, दुसरा नाही ऐका, ते इलाकात असून घेणा, इबरत घेणा, तिंगाची माणसाकडे पुसा का झाल्या, दोरीन पळा, कानीन ऐका आणि सम्मान वाढले, दिला भितर तुम्ही त्याच्यान असर घेणा, खाली दोरीन पलतले ऐकतले असर घेऊचे ना, हे फायदा नाही। असर घेऊच्या सबब पला, असर घेऊच्या सबब ऐका, असं अल्लाह ताला सांगता फइन्नहा ला तामल अबसार, आणि अल्लाह ताला ही माणसे येतात वतात पलते राहतात, ह्यांचे डोले कुड्डे नाही बोलतात, आम्ही ये आमा बलन कुड्डे तुमचे ओळखू पडणं तो नमचे, अबसार बलन बसर एका डोला बोलतात, अल्लाह बोलता ह्यांची डोले कुड्डे दाल नाही, डोलीन पलते वाटत, वलाकिन तामल कुलूबुल लती फी सुदूर, कल्ब जेव्हा कुलूब बलन दिल, सदर जेव्हा सुदूर बलन छाती, छाती भीतर जे कोणते दिल असेल ते दिल यांचे कुड्डे झाला बोलतात अल्लाह ताला। असल माणूस डोला देखेन आता ना, अगर दिल जिंदा असे तो माणूस भरली इबरत घेऊ शकता, लेकिन एक माणूस दोलीन पलते वाटे, दिलीन इबरत घेणं तरी तिची डोलाची पलवचे को काही फायदा तुमच्या नाते का, अल्लाह हेच बोलते वाटत, हे सव्वास तिथं पलते वाटत, येते वाटत वते वाटत, त्यांचे खंडरात पलते वाटत, सव्वास करते वाटत, दोलीन पलतात कानीन ऐकतात, लेकिन ह्यांच्या पर असर पडणार ठिका पडणार, यांचे डोले कुठे नाही बोलता अल्लाह, दोलीन पलते वाटत, लेकिन जे कोणते दिल छाती भितर असे ते दिल ह्यांचे बेबसिरत झाला, दिला भितरला असर करूची, असर कबूल करूची जे कोणती सलाहियत होती ती सलाहियत खत्म झाली ते, असं किती वडली निशानी आलो का जब पर फरक पड़ना है। बहरहाल ही आयतें अल्लाह ताला हमका हो सबक देते वाटे, एक तरी नवी इसली चीज़ों असून पलव का सबक घेणो का, इबरत घेणो का, कि आजाब आयलो बस्ती तबाह झाली, खाली जाणं कोणतं त्यांचे गुन्हा राहतात त्याचे तबाह नव्हते, तिंगा वसून आम्ही पलव का ऐकू का तिथो, आणि आम्ही को सबक घेणो का, की आज त्यांचे जरी इशी झाले अवश्य आम्ही को हे काम करताले तरी आमचे सरी को हुस मामिला करून उचू शकता, असं दिल जिंदा राहू का, दोलीन पलव का तरी इबरत घेणो का आणि दिलीन असर घेणो का, अगर दिल असर करना है तरी मुल्खो कास के आमचे दिल मुर्दा झाला हा, हे अल्लाहची नाराजगीची एक शक्ल ही। अल्लाह ताला आमका यांचे जमन ही सव्वास की आमची जमाची हिफाजत करो, आपली इस्लाह करून इबरत घेऊन इस्लाह करूची तौफीक दो, आमीन। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल